अरे भाई ये क्या लगा दिया। माफ करना, गलत वीडियो प्ले हो गया भाई साहब। वो क्या है ना कि शादी का बजट थोड़ा ज़्यादा हो गया तो हमारा बजट थोड़ा कम हो गया। हे मराठीत बोल रे, मराठी मराठी मराठी। तर मंडळी, रिलॅक्स अँड सिट बॅक. हो, आणि काही खटकलं, काही चुकलं असेल तर चूक भूल द्यावी घ्यावी. हं? लाव रे तो व्हिडिओ. सव्वीस डिसेंबर 1995. समीर आणि शीतल लिमये यांच्या घरी एका गुटगुटीत बाळाने जन्म घेतला. हो, म्हणजे आजचे आपले उत्सवमूर्ती नंबर 1 रोहन लिमये. बाय द वे रोहन, अरे बाबा, ज्या दिवशी तू जन्मलास त्या दिवशी तिकडे युरोपात आर्सेनल सुद्धा एक मॅच जिंकली होती बरं का. रोहनला गाड्यांचा फार शौक होता. म्हणजे गाड्यांचे टेल लाईट्स पाहून गाडी कुठल्या कंपनीची आहे, कुठला मेक आहे ते बरोबर ओळखायचा. समोरून कदाचित ओळखेल ते नाही, पण टेल लाईट्स पाहून ओळखायचा. कारण प्रत्येक गाडीचे टेल लाईट्स वेगळे असतात, हेडलाईट्ससारखे असतात. त्याला आंबापोळी खूप आवडायची. आंबापोळी कधी घरी आणून ठेवली, टेबलावर आंबापोळी पाहिली ही आमचाच करता आणली आहे म्हणून लगेच उचलून घेऊन आपल्या बॅगमध्ये लुटून ठेवून द्यायचो आणि व्यवस्थित त्याच्यावरती कुणालाही न देता. रोहनचे लग्न ठरले. खूप आनंद झाला. रोहनचे लग्न म्हणताच क्षणात प्रतिभा सोसायटीतील दिवस आठवले. आईची वाट बघत खिडकीत उभा राहणारा रोहन, शशांकची व त्याची हॉलमध्ये सायकलीची टक्कर झाल्यावर जोरात हसणे, अशा मला गोष्ट सांगण्याचा आग्रह करणे, गोष्टींमध्ये रमून जाणे, भांडण झालेच तर शशांकची समजूत काढणे, हे सारे आठवले. जीवनातील या छोट्या आठवणीतील छोटे आनंदच आपले सोबती असतात. असं म्हणतात की देव प्रत्येकाला खाली पाठवताना स्वर्गातून त्याच्या आयुष्याच्या गाठी मारूनच खाली पाठवतो. त्यामुळे जेव्हा आपले हे उत्सवमूर्ती नंबर 1 जेव्हा पुण्यात मोठे होत होते, तेव्हा हर्षल आणि शिल्पा शिरोडेकर यांच्या घरी उत्सवमूर्ती नंबर 2 म्हणजे श्वेता हिने ट्याहा केलंच. श्वेताला चित्रकलेची पहिल्यापासून आवड आहे. ती लहानपणापासून चित्र सतत काढत असायची आणि तिचं लहानपणी 5 वर्षाची असताना
शाळेमध्ये ते चित्र लावलेलं तर अजून ते वर्गामध्ये लावलेलं आहे. आणि आता तिचं आर्किटेक्ट झालेली आहे आणि तिचं रोहनबरोबर लग्न होतं. ते शुभेच्छा त्यांना सगळ्यांच्या त्याच्याबद्दल. काय गंमत असते बघा. ही मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा आपल्याला वाटतं की कधी एकदा हे मोठे होत आहेत, आणि मोठे झाले की वाटतं की हे लहान होते ना तेच बरे होते. मुलं मोठी होतात, त्यांचे चेहरे बदलतात, त्यांचे आवाजही बदलतात. त्यांच्या शाळा, कॉलेजेस, मित्र, मैत्रिणी ह्यात मग ती रमायला लागतात. दिवस सगळे असे भराभर जातात. पण त्यांना मोठं होत असताना बघायची जी गंमत आहे ना, ती मात्र आजही सुखावून जाते. त्या आठवणी आजही काही आनंदाचे क्षण नक्कीच देऊन जातात. आणि बोलता बोलता भराभर वर्ष संपली, शाळा संपली, कॉलेज संपलं, आणि ही दोनही मुलं आपलं घरटं सोडून उडायला तयार झाली. उडायला म्हणजे लिटरली उडून अमेरिकेत जायला. अमेरिकेत आलो, चेक. ग्रॅज्युएशन झालं, चेक. जॉबही मिळाला, चेक. शिक्षण झालं, जॉबही लागले. आणि मग मात्र हळूहळू आता लग्नाचं बघायला हवं हो, ही फेज सुरू झाली. काय रे, आहे का कोणी? किंवा काय ग, आहे का कोणी? चालेल हो आम्हाला. हे असे डायलॉग्स घरात चालू झाले. या सगळ्यावर फारशी काही हालचाल झालेली दिसत नव्हती. मग मात्र दोन्हीकडच्या साहेबांनी बहुतेक मोहीम हातात घेतली आणि पदर सरसावून मोहीम फत्ते करण्याच्या मागे लागल्या. आणि शेवटी एकदाचे अनुरूपवर अनुरूप प्रोफाईल्स मिळाले. त्यानंतर मात्र शिकागो, अटलांटा, अटलांटा शिकागो, अटलांटा शिकागो, शिकागो अटलांटा ह्या अशा फेऱ्या चालू झाल्या. आणि त्या किती तब्बल 6 महिने. आज काय फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे, उद्या काय वाईब्स यायला पाहिजे, परवा केमिस्ट्री, त्याच्यानंतर तो काय म्हणेल, तिला काय वाटेल, त्याला काय वाटेल, ह्याला काय वाटेल. अरे देवा, ह्या सगळ्यामध्ये आमच्या मात्र डोक्याचा भूगोल बिघडण्याची वेळ आली. फायनली तो दिवस आला. हे सगळं थांबलं. सगळ्यांनी हुश म्हटलं आणि काही चेहरे कायमचे आनंदले. क्योंकि साजिरी गुजरी जोडी आहे ही जबर, लाखात एक हे मेड फॉर इच अदर. अशा या दोघांना कोणाची नजर लागोना. माझी छोटी श्वेतू लहानाची एवढी मोठी लग्नाला झाली ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. अजूनही मला असं वाटतं की मी आणि शिल्पू आम्ही झोपलोय, गप्पा मारतोय, ही आणि पहिल्यासारखी आमच्यामध्ये येऊन तुम्ही काय कुचाळत्या करता मला सांगा असं म्हणणार. त्याच्यानंतर श्वेता पुण्याला असताना तिच्या कॉलेजला गेली तर ती बाहेरून खिडकीतून आतमध्ये क्लासमध्ये मुलींना हसवायची. वाटते तशी ती शांत नाही आहे, घरी शांत असते पण बाहेर ती अशी धांगडधिंगा करते. आणि तिची एक गोष्ट म्हणजे पुण्याला असताना ती पालीला खूप घाबरायची. रोहन तुला सांगते हां, हे एक पालीला घाबरण्याचं तुझ्या हातात शस्त्र आहे. ते तिला जर कधी तुला झाक द्यायचा असेल तर पाल आण, खोटी. आणि आता एवढी मोठी झाली, आता दोघांचं लग्न होईल. मला त्यांना शुभाशीर्वाद, माझा आशीर्वाद त्यांच्याकडे सदैव आहे. श्वेतू सुखात राहा. रोहनच्या आठवणी सांगायच्या लहानपणच्या, म्हणजे खूप प्रचंड आठवणी आहेत त्याच्या. ती सांगायची आवडीची माझ्या, म्हणजे गोष्टी ऐकायला भयंकर आवडायचं. अगदी मनाने जवळून सांगितलेल्या गोष्टीसुद्धा तो अगदी आनंदाने ऐकायचा. गाणी ऐकायला भयंकर आवडायचं. कॅसेट्स बघून, तो गाण्याच्या कॅसेट्स बघून बरोबर सांगायचे हे कुठलं गाणं आहे, कुठल्या गाण्याची कॅसेट आहे.
2 वर्षाचं असताना त्याला काही कळत नव्हतं तरी पण खूप आठवणी आहेत त्याच्या. दोघांचाही संसार सुखाचा व्हावं, श्वेता आणि रोहनचा, अशी देवाकडे प्रार्थना करते. आपण आज सगळे इकडे ह्या दोघांच्या लग्नासाठी जमलोय. ह्या दोघांचेही आई वडील गेले 6 महिने एवढी तयारी करतायत आणि आय एम शुअर तुम्ही सगळ्यांनी सुद्धा या लग्नासाठी खूप तयारी केली आहे. हा सोहळा अतिशय उत्तम रीतीने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांनी पार पडो आणि रोहन आणि श्वेताच्या पुढल्या आयुष्यात त्यांना आनंदाची आणि सुखाची सतत साथ राहो, हीच देवाकडे प्रार्थना. तुम्हा सगळ्यांना जेवल्यानंतर थोडी विश्रांती आणि जुन्या आठवणींना थोडा उजाळा मिळावा म्हणून हा सगळा प्रपंच. पण हळद अजून बाकी आहे. प्रत्येक मोमेंट निराळा पाहिजे, सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, ट्रेंडिंग हॅशटॅग झाला पाहिजे, सगळ्यांचा फोटो. एक नबर हसताना, एक नबरी लाजताना, एक फेरे घेताना, एक माळ घालताना, प्रत्येक मोमेंट निराळा पाहिजे, सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, सगळ्यांचा फोटो आला पाहिजे, सगळ्या